ताजा खबर, आज की ताजा खबर. हे बघा काय. म्हणजे आज मावसाडीचे दोन फ्रॉड उघडकीस आले. आपल्याला तर हिच्यावर शक होताच की हिला कुठली आली आहे एवढी अक्कल. कोण किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार असं म्हटल्याने काही हुशार होत नाही. पण जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना, तशी मावसाची हुशारी कोणी ठेचल्याशिवाय जाणार नाही. आणि असंच पाहिजे हिला, असंच पाहिजे. ही बाई लोकांच्या ब्रँडचे साड्या वगैरे सगळं डिझाईन्स कॉपी करून स्वतःच्या नावावर खपवते लोकांना. आणि हिची ऑडॅसिटी बघा, एवढं सांगून पण ही ती पोस्ट डाऊन नाही करत आहे. हिला वाटलं असेल त्या शेवाळ्या लागलेल्या बाईचं बरोबर हिने कोलॅबरेशन केलं म्हणजे हिचे हात टेकले, कोणाचंही नाव घेईल, कोणाचंही प्रोडक्ट दाखवेल आणि स्वतःच्या नावावर विकेल. पण असं होत नाही ग मावसाड. आणि तू किती मोठी असलीस ना तरी स्वतःच्या घरात, समजली ना. आता तरी तुला तुझी लायकी कळलीच असेल. मोठी तोरा दाखवत होती ना माझे एवढे, त्या दिवशी कोण ते मला कमेंट करत होते की तिचे एवढे सबस्क्रायबर आहेत आणि तुझे एवढे सबस्क्रायबर आहेत. हां, जे आहेत ना ओजी आहेत, काम पण ओजी आहे माझं. हिच्यासारखं नाही इकडचं तिकडचं लोकांचं ढापून खोटेपणा करत आणि भक्तांना ठगवते. जी का हो बोल बाला, मावसाड का हो मुकाला. मावसाडे सुधर ग बाई, आता तरी सुधर. आणि अंड्यांनो जागे व्हा आता तरी. अजून सडायचे बाकी आहात का तुम्ही, का झालंय तुमचं सडून? शी, किती ठगवलं हिने अंड्यांना, इतकं ठगवलं आणि ठगून सगळं कमाई खाऊन बसली आहे. आणि अजूनही ठगवते. म्हणजे 500 रुपयाची साडी 5-5 हजाराला, चला 500चे 1500चे कोणतरी 3000, 2500, 2000पर्यंत विकेल. ही तर डायरेक्ट 10 पटीने विकते. आणि आता तर कळलंय की ही मिशोवरच्या साड्या विकते. आणि म्हणे की व्हाईट कलर असा बेस कलर असतो, त्याच्यावर तुम्हाला हवा तो डाय करून मिळेल. आणि काय दुसरं काय हिचा डायलॉग की माझं काय मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं घेते आणि मी स्वतःला तर ही डिझायनरच समजायला लागली होती. पण आता कळलं ना कुठल्या लेबल्सचे डिझाईन्स ढापते मावसाड आणि स्वतःचं म्हणून दाखवते जसं काय खूप मोठी डिझायनर आहे आणि हिची स्वतःची आयडिया आहे, हिची आयडियाची कल्पना आहे. आयडियाची कल्पना माय फूट मावसाड. आज तर एक जण बोललंय, उद्या कितीतरी जण येतील आणि असं कितीतरी लोकांना माहिती पण नसेल की त्यांच्या डिझाईन्स हिने ढापले आहेत आणि ही ढापून विकते. आणि हिला तर असं एकदम सर्रास नाव घेत होती. अरे तो टी सिरीजवाला ज्याचं एवढं मोठं म्हणजे लिटरली अर्धा टर्नओव्हर यूट्यूबचा नंबर 1 यूट्यूब चॅनल त्याचा आहे आणि तो सगळ्यांना कॉपीराईट मारत सुटतो जरा थोडंसं काहीतरी म्युझिक त्याचं वापरलं तर हिला वाटलं असेल की काय एवढे मोठे लोक आहेत माझ्याकडे थोडीच, मी काय छोटं मोठं काहीतरी घेतलं यांचं तर काय होणार आहे. असं नसतं मावसाड. त्याच्यासाठी पण मेहनत असते. ते तिथे पोचलेत ना तर त्यांच्या सच्चेपणामुळे, त्यांच्या प्रामाणिकपणामुळे. तुझ्यासारखं नाही खोटा प्रामाणिकपणा, त्या बोंबाळसारखं. हे सगळं DBSच असं आहे. हे DBSच सगळं खोट्याच्या आधारावर उभं आहे. आणि ह्यांची आता रियालिटी बाहेर येते. मोठ्या तू लीगल आणि या सगळ्या गोष्टीचा मोठ्या बाता मारायची ना. पोलीस मामाने तुला पट्टा देऊन टाकलेला, वैताग दिला होता. तिकडे जायची रोज पट्टा मागायला, मला द्या ना तुमचा बेल्ट द्या ना. तुला फुटवली तिथून. पोलीस मामाला व्हॉट्सअपवर मेसेज करायची ना, त्याच्याबरोबर गुल्लू करायची ना. आता कर मेसेज. तुझ्यावर येणार आहे आता नोटीस, मग येणार मज्जा. डाऊन करते काय समजत नाही आहे, समजव मी तुला. एवढं इंग्लिशमध्ये लिहिलं ना, तुला समजलं नसेल. ते म्हणताय की तू त्यांची सगळं काही त्यांची क्रिएटिव्हिटी चोरली आहे त्यांच्या नावासकट विदाऊट देअर परमिशन. जरा पण लाज असेल तर ती पोस्ट काढ. शी, तुमच्यासारखे थुकरट लोक तुला थुकरड बोलले इंग्लिशमध्ये. तुझ्यासारखे थुकरट आणि फ्रॉड लोक हे असली कामं करतात आणि लाज पण नाही वाटत. असं लिहिलंय त्याच्यामध्ये. शी मावसाड, शेम ऑन यू रे, शेम ऑन यू. बघूया आता काय करते मावसाड. काढते पोस्ट की नाक घासून माफी मागते. पण प्रियाताई, खरंच तुम्ही आहे ना हिच्यावरती ॲक्शन घ्या. म्हणजे मी माझं पर्सनल आहे म्हणून नाही सांगत आहे, पण ही बाई आहेच याच लायकीची. खूप हुशाऱ्या मारते आणि ना सगळ्यांना फसवते, सगळ्यांना गंडवते. नुसतं बस हेच काम आहे. लूट माजवली आहे हिने. तर आहे ना तुम्ही अजिबात सोडू नका आणि जे काही तुमच्याकडनं होईल ना ते करा. कारण का ना अशा लोकांना ना वेळीच आवर घातला पाहिजे.
इंस्टाग्राम थोडं शिथिल आहे या बाबतीत, पण नक्कीच काही ना काहीतरी होऊ शकतं. आणि तुम्हाला आता माहितीच असतील काही ना काही वेज आणि लाईक वे आउट असेलच, आणि स्ट्रॉंग लिगल ॲक्शन तर होऊच शकते. सो हिचा बिझनेस रजिस्टर आहे की अशीच ठगवते ते पण याच्यावरून कळेल. एकच नोटीस पाठवून द्या घरी, मस्त मज्जा येणार. अरा बायगा ना मजा. माहेश्वरी साम्राज्यम हललुम शिथलम फुटलम गेललम फिनिशम खतमम